पक्षाचे विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात युतीचा उमेदवार जाहीर झाला असून नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील हे राजेंच्या विरोधात साताऱ्यातून लढणार आहेत। आज त्यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी बातचीत केली। देशाचे पंतप्रधान परत एकदा नरेंद्र मोदी साहेब व्हावे, देशामध्ये देशाची जनतेची सेवा करायला परत एकदा संधी द्यावी हा संकल्प महाराष्ट्रामधून शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं एक निष्ठेने या ठिकाणी युती झालेली आहे। या युतीच्या संदर्भातच आज सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्रपणे पत्रकार परिषद घेत आहे। एक युतीचा उमेदवार म्हणून परवा कोल्हापूरच्या महामेळाव्यामध्ये या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या समोर माझ्या नावाचंही त्या ठिकाणी जाहीर केलं। त्याचबरोबर त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी शिवबंधन बांधलेला। आज सातारा जिल्हा निवडणुकीमध्ये मी पाहताना सातारा जिल्ह्यातील असणारे अविकसित कामं, दुर्लक्षित असणाऱ्या आमच्या ग्रामीण भागामधील असणाऱ्या वाडी वस्त्यांची कामं, त्याचबरोबर धरणांचं पाणी जे या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या दुष्काळ भागामध्ये पोहोचवलं गेलं पाहिजे होतं, शेतकऱ्यांच्या असणाऱ्या ऊसाच्या दराच्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर अन्य असे कित्येक विषय आहेत ज्या विषयाला अनुसरून आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे। साहजिकच आहे की सातारा जिल्ह्यामध्ये माझा बराचसा परिचय आपल्याला आहे, तरी मी स्वतः पाटण तालुक्यामध्ये आहे। देगवाडीमध्ये मंदरूळमध्ये माझं स्वतःचं गाव आहे। माथाडी चळवळीमध्ये मी स्वतः 94 पासून या ठिकाणी काम करतोय मुंबईमध्ये, आणि बहुतांश माथाडी कामगार हा आमचा सातारा जिल्ह्याचा आहे। मग पाटण आला, सातारा आला, चावली आला, वाई आला, खेडा आला, खंडाळा आला, कोरेगाव आला, कराड उत्तर, कराड दक्षिण आला, आणि म्हणून माझ्या या सर्व जिल्ह्यामध्ये या अगोदरी वेगवेगळ्या विकास निधीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये अगोदरच माझी कामं सुरू झाली होती। निवडणुकीच्या दरम्यान युतीचा उमेदवार म्हणून हा निर्णय घोषित होईल असं मी बऱ्याचशा पत्रकारांना त्यावेळेला सांगत होतो, आणि मी आपल्याला या अगोदरी भेटला असताना एवढंच सांगितलं की आम्ही युतीचा उमेदवार म्हणजे शिवसेना प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी जे निर्णय देतील त्या निर्णयाला आम्ही बांधील राहून त्या ठिकाणी काम करू, आणि म्हणून मी आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे। विकासाच्या बरोबर हा सातारा जिल्हा हा ऐतिहासिक वारसा नावाजलेला जिल्हा आहे, शिक्षण क्षेत्राचा जिल्हा आहे, कामगार चळवळीचा जिल्हा आहे, आणि ह्या जिल्ह्याला, या ऐतिहासिक जिल्ह्याला हिस्टॉरिकल कॅपिटल म्हणून आपण म्हणू की ऐतिहासिक राजधानी म्हणून नावाजला गेला पाहिजे, हा एक बऱ्याच वर्षापासून हा मुद्दा मी मांडत आलेलो आहे। आणि नक्कीच या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना हे पूर्ण मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे। दुर्लक्षित असणारे मुद्दे जे मागच्या 10 वर्षापासून जे न घडणारे जे मुद्दे होते, त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचं जे धरणाचं पाणी, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या धरणासाठी गेल्या आणि त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये जो काय आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे होता तो मिळाला नव्हता। चंद्रकांत दादा आमचे मंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली तो आम्हाला त्या ठिकाणी मिळाला। त्याचबरोबर युतीच्या सरकारने जे कोयनेमध्ये धरणग्रस्त किंवा जे स्थलांतर झालेली मंडळी आहे त्या कोयनेच्या असणाऱ्या धरणग्रस्तांचे या ठिकाणी माहिती गोळा करायची आता पूर्णपणे त्या टप्प्यावरती चालू आहे, आणि त्यांनाही राज्य सरकार या ठिकाणी काही मोबदला मिळवून देणार, जसं आम्ही वांग मराठवाडीला दिलेला आहे तसं त्याही त्या ठिकाणी मिळवणार हे आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे। बऱ्याच वर्षापूर्वीपासून ही घोषणा झाली होती की कोकणामध्ये आणि सातारमध्ये एक ट्रेन
त्या ठिकाणी होईल, म्हणजे चिपळूणमार्गी ट्रेन तुमच्या पाटणमध्ये होईल. परंतु आजपर्यंत त्याचा शुभ मुहूर्त या ठिकाणी लावलेला नाही आहे. नक्कीच आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष घालून या निवडणुकीच्या जबाबदारी व्यवस्थितपणे हाताळून विजयश्री झाल्यानंतर ते क्रमपात्र आम्ही त्या ठिकाणी करू. मोठ्या प्रमाणामध्ये टोल नाक्याचा जो झोल आहे तो सर्वांना कल्पना आहे. टोल हा फार मोठी एक आर्थिक रसद काही मंडळींची या ठिकाणी आहे आणि त्या रसदीचा फार दुरुपयोग त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून कमीत कमी सातारकरांसाठी, म्हणजे जे मुंबई आणि पुण्यामध्ये प्रवास करत असतील, सातारवरून बँगलोरमधून येणार असतील, त्यांच्याबद्दल मी एवढं भार देणार नाही. परंतु कमीत कमी जे सातारकरची मंडळी जे नैतिक कराडापासून सातारला येत असतील, उमरसपासून आपल्या या ठिकाणी येत असतील, त्याचबरोबर आमचा आणेवाडी टोल नाका आहे, जिथे आमचं पाचवड म्हणा त्या परिसरातील लोक ह्या असणाऱ्या सातारकरांसाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी टोलमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही विनंती त्या ठिकाणी करू. कारण ज्या टोलमुळे या वेळोवेळी गोंधळ झालेला आहे, त्याच्यामुळे सातारकरांसाठी जर टोलमुक्त करण्यात यावं हा एक मुद्दा आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. आपण जर पाहिलं तर पुणे फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालं, कोल्हापूर त्या ठिकाणी डेव्हलप झालं. त्या व्यवसायधारकांवरती जर कुठल्या प्रकारे गुंडांच्या माध्यमातून, कुठल्या युनियनच्या माध्यमातून जर कशा प्रकारे जर त्रास होत असेल तर अशा लोकांचाही बंदोबस्त करण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आखलेला आहे. याचबरोबर आम्हाला हॉस्पिटलची फार मोठी एक सोय होणं गरजेची होती. एक सातारमध्ये स्वतःचं एक हॉस्पिटलचं कॉलेज व्हावं, मेडिकल कॉलेज व्हावं ही मागणी बऱ्याच वर्षापासूनची होती. पण अजून पाहिजे तसं काय त्याचा प्रवास सुरू झालेला नाही. नक्कीच आम्ही या निवडणुकीच्या नंतर या सगळ्या गोष्टींमध्ये बारकाईने लक्ष घालू आणि ह्या असणाऱ्या सगळ्या सातारकरांचे विषय आम्ही त्या ठिकाणी मार्गीच लावतो. आज युतीचा निर्णय होत असताना महामेळाव्याच्या माध्यमातून आम्ही RPI सन्माननीय आठवले साहेबांचा आमचा गट आहे, आमचा जानकर साहेबांचा गट आहे, आमचे सदाभाऊ खोत असतील, आमचे विनायकराव पेटे असतील, आमचे सर्व मित्र पक्षांना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आणि मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो या महाराष्ट्रामध्ये 40 खासदारांना मोदी साहेबांच्या सोबत देशाची सेवा करण्यासाठी पाठवण्याचा जो निर्धार केलेला आहे तो पूर्णपणे आम्ही यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडू. आणि मला मोठ्या प्रमाणामध्ये सातारकर वेगळ्या पद्धतीनं एक मनापासून या ठिकाणी मतदान करून माझ्या पाठीशी उभे राहतील. आमचे जे जाधव साहेब आहेत त्याच्याशी माझं प्रत्यक्ष जाधव साहेबांच्या परिवारामध्ये पुण्यामध्ये काही प्रकृती बरोबर नसल्यामुळे अशोक गायकवाड त्यांच्या घरामधले काही कोणाची प्रकृती जास्त खराब असल्यामुळे ते स्वतः त्या ठिकाणी गेले. माझं स्वतः काल त्यांच्याशी बोलणं झालं, आम्ही त्यांना आग्रह केला होता. त्याच्यामुळे काही अजून लोकांची जरा तालमेल आम्हाला जोडवायचं आहे, पण आम्ही सर्वच एकत्रपणे एका विचाराने या ठिकाणी काम करतो. साहेब, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, त्याच्या आधी MIDC सत्ता लक्ष जास्त मी कॅबिनेट मंत्री होतो. थोडक्यात मी सांगतो की माझ्याकडे जे महामंडळ होतं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, या महामंडळाच्या माध्यमातून आम्ही मराठा समाजाच्या असणाऱ्या उद्योजक करण्याच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये जी काही महिन्यापासून मला जबाबदारी मिळाली होती त्या जबाबदारीच्या माध्यमातून मराठा उद्योजक करण्याकरिता बँकेच्या माध्यमातून त्या मराठा समाजाच्या तरुणांना जास्तीत जास्त कर्ज मिळावं याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. महाराष्ट्रामध्ये मी 16 जिल्हे त्या ठिकाणी स्वतः दौरे केलेले आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून मागच्या 15 दिवसापूर्वी मी या ठिकाणी सातारा जिल्ह्याचा दौरा त्या ठिकाणी केला होता. मी कॅबिनेट मिनिस्टर असतो तर नक्कीच त्या ठिकाणी लक्ष झालं असतं, परंतु काही गोष्टी आपल्यालाही कल्पना आहे, आपण सातारकडचे राहत, आपल्याला त्या MIDC मध्ये काय चालतं काय नाही चालत, त्याच्यापेक्षा जे अयोग्य चालतं त्या अयोग्य आता यानंतर चालवायचं नाही म्हणून या ठिकाणी आम्ही एकत्रपणे आलेलो आहोत. पहिला मुद्दा तर मी या ठिकाणी एक माझे सहकारी सन्माननीय पुरुषोत्तम जाधव साहेब यांनी या ठिकाणी आठवड्यापूर्वीच शिवबंधन या ठिकाणी बांधलं होतं. जाधव साहेबांनी गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी निवडणुकीची खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली होती. गेले 2 वेळा जाधव साहेब स्वतः या निवडणुकीमध्ये स्वतः सामोरं त्या ठिकाणी गेले होते. त्याचा खूप दांडगा अनुभव त्या ठिकाणी होता, परंतु युती म्हणून मुख्यमंत्री आणि उद्धव साहेबांनी
एक निर्णय घेतला, ज्या निर्णयाला सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवाच्या महामेळाव्याच्या निमित्ताने काही चर्चा या ठिकाणी घडली आणि म्हणून जाधव साहेबांनी आम्ही एकत्रपणे या ठिकाणी काम करतो. काही मंडळींना अजून आम्हाला सांगड घालायची आहे. आता सन्माननीय नरेंद्रजी पाटील जे शिवसेनेचे आहेत, ते गेल्या काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी कधी शिवेंद्र बाबांच्यावर दिसले, कधी विद्यमान खासदारांच्यावर दिसले, तर कधी त्या ठिकाणी मकरंद पाटलांच्यावर दिसले. त्यांच्यावर विश्वास किती ठेवणार? अजून विश्वास ठेवणार का ठेवणार नाही हा नंतरचा भाग आहे. माझी अजून काही भेट झाली नाही, परंतु नक्कीच आम्ही या ठिकाणी चर्चा करू. पक्षाबरोबर ते एकनिष्ठ काम करतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे. आणि आमचे जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, स्वतः शिवतरे साहेब आहेत, आमचे जिल्ह्याचे दुसरे नेते प्राध्यापक या ठिकाणी स्वतः या सगळ्या गोष्टी हाताळत आहेत. त्याच्यामुळे मला आता नाही वाटत नाही की आमच्यामध्ये शिवसेनेमध्ये कुठल्या प्रकारे गटतट या ठिकाणी होईल. उलट 95ला ज्या वेळेला पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार झाला, ज्या वेळेला ताकदीने लढत त्यावेळेला झाली होती, त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने लढत ह्या वेळेला होणार आहे. कारण यावेळेला भारतीय जनता पक्षाचाही फार मोठा या ठिकाणी सहभाग शिवसेनेबरोबर राहणार आहे. शिवसेना, भारतीय जनता पक्ष व आमचे सर्व मित्र पक्ष एकत्रपणे या ठिकाणी लढून आम्ही या ठिकाणी विजयश्री या ठिकाणी व्हावं लागतं. मी गेल्या काही वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करत होतो. अचानक थोडासा निर्णय त्या ठिकाणी बदलला आणि फार कमी वेळामध्ये मला या ठिकाणी जबाबदारी घेण्यासाठी निर्णय दिलेला आहे. जाधव साहेबांच्या बद्दल नक्कीच उद्धव ठाकरे साहेबांना याची पूर्णपणे कल्पना आहे आणि काही चर्चा त्या ठिकाणी एकत्रपणे घडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठेही अन्याय न होता जाधव साहेबांनाही योग्य त्या ठिकाणी संधी त्यांच्या असणाऱ्या पुढच्या वाटचालीमध्ये देतील असं मला पूर्णपणे अपेक्षा आहे. विधानसभेला देणार का कुठं? नाही, मी अजून ते सांगू शकत नाही. कारण बरेचसे पक्षाची मंडळी असतात, ते ठरवतात की विधानसभेला काय करणार आहे, युती होणारच आहे आणि युतीच्या वेळेला काय होणार ते त्यांना सांगतात. मी अजून त्याबद्दल